वडेट्टीवार साहेबाला बोलत. बरं ठीक आहे आपण बोला. कोणी पण. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहासमोर महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 94 मंजुरी करता आलंय, त्याच्यावर माझी मी विचार मांडण्याकरता म्हणून उभा आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी हे विधेयक आणण्यामागचं कारण आणि सरकारची भूमिका काय आहे ही विशद करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही सरकारची भूमिका अतिशय उदार दृष्टिकोनाची आहे. शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची ही भूमिका सरकारची आहे, अशा पद्धतीचं सन्माननीय मंत्री महोदयांनी वर्णन केलं. मंत्री महोदय बऱ्याच वेळेला एखादे विधेयक घेऊन आले की आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध न करता एकमतानेच बऱ्याच वेळेला मंजुरी देतो. त्यांची अपेक्षा आहे या देखील विधेयकाला आम्ही तशाच पद्धतीचा पाठिंबा द्यावा. परंतु मंत्री महोदय, आपण हे विधेयक का आणलं या संदर्भामध्ये आपण जेव्हा खुलासा करायला बसलात म्हणजे बोललात त्यावेळेला नेहमीप्रमाणे आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. नेहमीप्रमाणे हे विधेयक लोकांच्याच फायद्याचं आहे हे सांगण्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स नव्हता. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी 8ब आणि 9 मध्ये सुधारणा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या पुढे मंत्री महोदय असं म्हणतात की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 या अन्वये. वास्तविक 1966चा अधिनियम जो आहे तो नगर रचनाकारांच्या अधिपत्यातला हा अधिनियम आहे. खरं तर हा महसूल खात्याचा अधिनियम नाहीये. आणि आपण त्याच्यामध्ये पुढे सेक्शन 37चा उल्लेख केला. खरं तर सेक्शन 37 हा नगर रचना विभागामार्फत वापरला जातो. मंत्री महोदय, तो एखाद्या शहराचा डीपी मंजूर झाला असेल आणि त्या ठिकाणी जर रिझर्वेशन पडलं असेल तर त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या जागेवरचं एखाद्या प्लॉटवरचं रिझर्वेशन जर वगळायचं असेल तर त्या ठिकाणी जी शासन त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी असते. अध्यक्ष महोदय, लोकांनी निवडून दिलेली जी बॉडी असते त्या बॉडीनं तो 37 नंबरचा ठराव 37 नंबरच्या ठरावाअंतर्गत त्यांना ठराव करावा, सेक्शन अंतर्गत त्यांना ठराव करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि त्यांनी ते रिझर्वेशन का वगळावं हे कारण 37(1) ठीक आहे त्या केलेला आहे. आता ती कलम सुद्धा वरच्यावर बदलत असतात, नाही अशातला भाग नाही, परंतु तो नगर रचनाच्या कराच्या अधिपत्याखालीच हे कलम आहे खरं. आणि म्हणून त्यांना ते अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी तो ठराव करून प्रस्ताव करून शासनापर्यंत हा निर्णय द्यायचा आणि याचा अंतिम निर्णय त्या बॉडीने घ्यायचा, नाही तर सरकारने घ्यायचा, शासनाने घ्यायचा. मध्यंतरी काय होत होतं की अशा पद्धतीची जी शासकीय ग्राउंड होती, गार्डन होती, त्याचं वरचं सुद्धा रिझर्वेशन हे मोठमोठ्या प्रमाणामध्ये उठवलं जायचं. रिझर्वेशन टाकताना टाकायचं, नंतर कोणाचा इंटरेस्ट कशा पद्धतीनं क्रिएट झाला की त्या ठिकाणची ती रिझर्वेशन उठवायची. आणि म्हणून सरकारने त्या काळामध्ये एक निर्णय घेतला होता. मला आठवतंय कैलासवासी विलासरावजी देशमुख त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तिथे निर्णय झाला की अशा पद्धतीनं एखादं क्रीडा आरक्षण जर असेल, खेळाच्या मैदानाचं आरक्षण असेल, एखादं ग्राउंडचं आरक्षण असेल तर ते बॉडीला सुद्धा उठवता येत नाही, संबंधित मंत्र्याला सुद्धा उठवता येत नाही किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा तो अधिकार नाही, तर तो सर्वस्वी अधिकार कॅबिनेटचा आहे. इथपर्यंत त्या रिझर्वेशन संदर्भामध्ये अतिशय कडक आणि स्ट्रॉंग अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली. कारण वेगवेगळ्या पद्धतीनं बिल्डर या सगळ्या बिल्डर लॉबी एवढी स्ट्रॉंग आहे महाराष्ट्रामध्ये होती आणि आहे, ती तिथल्या बॉडीला ताब्यात घेणार, कोणालाही अधिकाऱ्यांना ताब्यात घेणार आणि त्या ठिकाणचं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन हडप करण्याचं काम करणार. म्हणून हे सेक्शन 37(1) खाली असेल, 37 असेल, त्या ठिकाणी तो अधिकार त्यांना होता. आपण मगाशी बोलता बोलता मंत्री महोदय बोललात, तुम्हाला माहिती आहे माझं लक्ष बारीक असतं. आपण बोलता बोलता असं बोलात की MMR रिजन मध्ये याचा इफेक्ट MMR रिजन मध्ये होईल असं आपण बोललात. याचा अर्थ की या विधेयकाचा उपयोग ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला होईल असं जी आपली समज आहे, माझी समज अशी आहे की ती ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला होण्यातला नाही.
दुसरं मी आपल्या गोष्ट एक लक्षात आणून देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आरपी झालेला नाही, रिजनल प्लॅन झालेला नाही. रिजनल प्लॅन झालेला नाही. परंतु रिजनल प्लॅन लागू झाला नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी रिजनल प्लॅनच्या अटी आणि शर्ती त्या भागाला लागू होतात आणि लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होतात आणि म्हणून त्या अडचणी त्या वेळच्या सरकारनं तात्पुरत्या करून दूर केलंय की ज्याच्यामध्ये माझा रत्नागिरी जिल्हा सुद्धा आहे. माझ्या स्वतःच्या रत्नागिरी जिल्ह्याचा रिजनल प्लॅन अद्यापपर्यंत झालेला नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते मुख्यमंत्री राज्याचे, त्यावेळेपासूनच्या उद्भवणाऱ्या अनेक समस्या आजही या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला उद्भवतात आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याच्यावर मलमपट्टी केली जाते आणि त्यातून काहीतरी मार्ग काढला जातो. याचा अर्थ संपूर्णपणे राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आरपी तयार झालेला नाही, रिजनल प्लॅन तयार झालेला नाही. मग आपल्या ह्या कायद्याचा उपयोग तिथल्या लोकांना कसा होणार अध्यक्ष महोदय, ते आपण मंत्री महोदय खुलाशेवर थोडं सांगा. आमचा विरोध आहे अशातला भाग नाही. 37 आपण वापरलात, नगर रचना 1966चा नियम आपण वापरलात. वास्तविक महसूल खात्याला हा निर्णय कसा राबवायचा अधिकार प्राप्त होतो हेही मला कळलं नाही आणि म्हणून ते देखील आपण मला सांगितलं तर बरं होईल. मंत्री महोदय, मागच्या वेळेला सभागृहामध्ये आम्ही तुम्हाला अशाच पद्धतीनं मुद्रांक शुल्क सरसकट काही लोकांना माफ करण्याकरता म्हणून आपण सभागृहाने एकमुखाने परवानगी दिली. आम्हाला असं तेव्हाही वाटलं होतं की सर्वसामान्य गोरगरीब माणसाला याचा मोठा फायदा होईल आणि होऊ द्या झाला तर. पण एकट्या मीरा भाईंदरमध्ये एका सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत, माझ्याकडे सगळं आता रेकॉर्ड आहे, मी त्याच्यामध्ये आता वेळ काढत नाही, पण त्या निर्णयाचा एका बिल्डरला, एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला जयवंतराव 3300 कोटी रुपयाचा फायदा झाला. मुद्रांक शुल्की माफीचं आपण विधेयक या सभागृहामध्ये माफ केलं, सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ होईल, फायदा होईल म्हणून आपण एक मतानं माफ केलं. पण मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाचे एक नेते आहेत, त्यांना एकट्याला त्यातला 3300 कोटी रुपयाचा महसूल माफ झाला, मुद्रांक शुल्क फायदा झाला. मंत्री महोदय, हा जो काही कायदा त्यावेळेला मंजुरी करता आला, मला असं वाटतं त्या बिल्डर नेत्यानेच आणला होता की काय, त्याच्याकरताच तो आला होता की काय. आणि म्हणून आम्ही मात्र समोर आमच्या उदाहरणं ठेवत असताना सर्वसामान्य माणसाचं हित, सर्वसामान्य माणसाचा फायदा, गोरगरिबा आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे कायदे आणि नियम करतो अशी आम्ही भावना निर्माण करतो. परंतु प्रत्यक्षपणे कोणाचा तरी वेगळ्याचाच इंटरेस्ट असतो आणि म्हणून त्याला मात्र पडद्याच्या मागे ठेवायचं आणि पडद्याच्या समोर सर्वसामान्य माणूस ठेवायचा. मी आपल्या हेतूबद्दल बावनकुळे साहेब अजिबात शंका घेत नाही, अजिबात नाही. आपलं धडाकेबाज काम आहे, आपला झटपट निर्णय आहे, पण कदाचित आपल्याला पुढे करून कोणतरी असा निर्णय करून घेतंय की काय. आणि म्हणून अशाच पद्धतीनं आपण जे म्हणता ते गोरगरिबाला ह्याचा लाभ होईल. माझी खात्री आहे MMR रिजन म्हणजे ग्रामीण भाग नाही, ग्रामीण भाग नाही, हा सगळा शहरी भाग आहे आणि म्हणून याचा फायदा आज आपण त्याचं मुद्रांक शुल्क मागच्या वेळेला 5% 2016च्या कायद्यानुसार 5% आपण कमी केलं होतं. आपण हे बिल घेणार होते काय मला माहित नव्हतं, नपेक्षा मी क्लॉज टू क्लॉज सुद्धा बोलायला तयार आहे. मी आता 2 मिनिटात वाचलं आणि माझी जे काही मानसिकता झाली त्याच्यावर मी बोलतोय. आणि म्हणून आपण हे विधेयक मागच्या वेळेला 5% आपण याच्यावरती कर कमी करून सुद्धा त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही असं आपलं म्हणणं आहे. आणि मला जी शेवटची ओळ दिसते आणि त्या ठिकाणी ज्ञापनामध्ये, वित्तीय ज्ञापनामध्ये जे काही दिसतंय त्याच्यामध्ये आपण याच्यावरचा संपूर्णपणे टॅक्सच मला वाटतं माफ करून टाकून ह्या जमिनी लोकांच्या सातबारा नावावर व्हावे अशा पद्धतीचं आपलं हे विधेयक मला दिसतंय. अशा पद्धतीनं फायदा हा कोणाला होणार आहे MMR रिजनमध्ये? मोठमोठ्या बिल्डर लोकांना होणार आहे. मोठमोठ्या त्या ठिकाणी जमिनींच्या किमती आज गगनाला भिडलेल्या आहेत, गगनाला भिडलेल्या आहेत. MMR रिजन हे आता पुन्हा जवळजवळ संपूर्ण रायगडपर्यंत पोहोचलेलं आहे. हे आता फक्त मर्यादित राहिलेलं नाही, मुंबई ठाण्यापुरेसं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते रायगडपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्या हद्दी दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. आणि म्हणून आपण यांना पूर्णपणे हा टॅक्स माफ देखील करताय, 37चा अधिकार देखील आपण आपल्याकडे घेताय, नगर रचना अधिकार 1966चा तो सुद्धा अधिकार आपण या ठिकाणी घेताय. आणि म्हणून जसं मुद्रांक शुल्क माफीचा कोणाला तरी फायदा झाला मंत्री महोदय, तसा ह्या जमिनीचा फायदा तर कोणाला होणार नाही ना, याची खात्री करून घ्या. ज्या अर्थी तुम्ही हे विधेयक सभागृहाच्या समोर मंजुरीला आणलं त्या अर्थी तुमच्याकडे डाटा निश्चितपणे आहे,
त्या अर्थी तुमच्याकडे डाटा निश्चितपणे आहे, कारण अशा प्रकारचं विधेयक येत असताना त्या विधेयकाची संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, त्या पार्श्वभूमीचा अभ्यास हा लॉ अँड ज्युडिशरी करत असते. आपल्याकडे लॉ अँड ज्युडिशरीचे 2 सेक्रेटरी आहेत, विधेयक बनवणारे सेक्रेटरी वेगळे आहेत आणि जनरल लॉ अँड ज्युडिशरीचं काम करणारे सेक्रेटरी वेगळे आहेत. त्यामुळं त्यांनी हे विधेयक आणत असताना त्यांना बारीक सारी गोष्टीची माहिती ही संबंधित मंत्र्यांच्या समोर ठेवावी लागते, कारण काही कालावधीकरता लॉ अँड ज्युडिशरीचा स्टेट मिनिस्टर मी असल्यामुळं हे विधेयक कसं बनतं, विधेयक म्हणजे नेमकं काय, विधेयकाचे पुढे मागे कोणत्या प्रमाणाचे सकारात्मक किंवा नकारात्मक दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम होऊ शकतात याचा विचार अतिशय बारकाईने करावा लागतो. आणि म्हणून सभागृहामध्ये विधेयकावर चर्चा व्हावी ही आग्रह जो आमच्यासारखे सदस्य घेतात त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की प्रत्येकाचा कुठे ना कुठे कसा ना कसा केव्हा ना केव्हा कुठेतरी अनुभव हा कामी येत असतो आणि त्या अनुभवातून बनणारा प्रत्येक कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा असावा, तो सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा असावा, सर्वसमावेशक असावा, अशा प्रकारची अपेक्षा असते. न पेक्षा कायदा आपण करतो आणि अधिकारी त्याचा दुरुपयोग करून घेतात, अधिकारी त्याचा गैरफायदा करून घेतात. कारण कायदा करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, तो या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार कुणी किती फुशारक्या मारल्या तरी आपल्याला नाही, शेवटी ते अधिकारात असतात. आणि म्हणून 2-3 प्रश्न माझे जे मी उपस्थित केलेत, सेक्शन 37चा असेल, 1966चा असेल, MMR रिजनचा विषय असेल, RP चा विषय असेल, DP चा विषय असेल,